अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतु सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतु सम्मा सम्बुद्धस्स. क्या अनंत सम्यक संबोधाला तरुणच तथागताने बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी एलोकीच मनुष्य सर्व दुःखातून मुक्त व्हावा म्हणून जो दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला असा तो धम्म आणि त्याच धम्म विनयाचं पालन करून ते सर्व दुःखातून मुक्त झाले आणि तोच दुःखमुक्तीचा मार्ग संपूर्ण विश्वातील मनुष्याच्या मनपटलापर्यंत पोहोचण्यासाठी तथागताने या संघाची स्थापना केली असा तो पूजनीय भिक्षू संघ. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवल आणि मेडिटेशन च्या कोनशिला समारंभाच्या निमित्तानं पूजनीय भिक्षू भिक्षुणी साबणेरी यांच्या अमृतुल्य वाणीतून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला त्याला आपण धम्म म्हणतो. बुद्ध वचनाला आपण धम्म म्हणतो. मग हा धम्म काय आहे, तो कशासाठी आहे की आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण प्रत्येक दिवशी किती शरण घेतो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि आपण म्हणतो. आपण त्याला किती शरण म्हणतो. पण आपल्याला बुद्ध धम्म आणि संघ म्हणजे काय आहे ते नीट आपण समजून घ्यायला पाहिजे. तर सामान्य माणसाला बुद्ध धम्म संघ काय आहे असा जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतात ते आमचं पूजास्थान आहे, ते आमचं दैवत आहे, अशा प्रकारचे उत्तर देतात. म्हणून आपण बुद्ध धम्म संघ काय आहे त्याला नीट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बुद्धाला शरणागती म्हणतो, त्याचा शाब्दिक अर्थ होतो मी बुद्धाला शरण जातो. पुढे जाऊन आपण अर्थ पाहिला तर मी बुद्धाचं अनुसरण करतो आणि त्याचा अर्थ होतो. मग बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. तर बुद्ध धम्म आणि संघ म्हणजे काय याचा नीट अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि त्याचा अर्थच आपल्याला समजला नाही तर मग आपल्याला हे काय समजेल की मी कोणाचं अनुसरण करतो, मी कोणाला शरण जातो, मी कोणावर श्रद्धा घेतो, मी कोणाची पूजा करतो, मी कोणाचा आधार घेतो हे आपल्याला समजणार नाही. आता सर्वसामान्य माणसाला वर्तमान काळातील बुद्ध म्हणजे काय वाटते की त्याची भगवान बुद्धाची मूर्ती आहे, त्या मूर्तीला आपण बुद्ध समजतो. मग त्या मूर्तीची पूजा करतो, पुष्प धूप दीपाने त्यांना आपण पंचांग प्रणाम करतो. पण असे अनेक उदाहरण आहेत. आपण म्हणतो की बुद्धाला शरण गेल्यानंतर मनुष्याला सुख शांती समाधान लाभते. पुष्कळ असे माणसं आहेत रात्रंदिवस बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात. पुष्कळ असे तरुण मुलं आहेत त्यांच्या दंडावर थाटावर बुद्धाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, पण ते बेचैन आहे, अस्थिर आहे, त्यांना सुख नाही, समाधान शांती नाही. कारण त्यांना बुद्ध समजलं नाही.
काय समजणार नाही, संघ म्हणजे काय समजणार. जर त्यांना बुद्ध धर्म आणि संघ म्हणजे काय हे जर समजणार असं तर मग ते पुन्हा त्याच्यात जातील, पुन्हा ते ठाणमानं चिंतन करतील, पुन्हा अनुसरण करतील. आणि म्हणून पहिल्या प्रथम प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपलं शरणस्थान काय, आपलं श्रद्धास्थान काय, आपलं पूजा स्थान काय हे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आपण प्रत्येक दिवसाच्या दैनंदिन जीवनात जी वंदना घेतो त्या वंदनेमध्ये आपण म्हणतो नाही नक्की में शरणं मह्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एकेन सत्यवचेन हो तुम्हे जय मंगल. मला बुद्ध धम्म आणि संघ या तीन शरणस्थानाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचं शरणस्थान नाही. हे माझे सर्वश्रेष्ठ तीन शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझं कल्याण हो असं आपण दैनंदिन जे काही वंदना घेतो, शीलग्रहण करतो, तीर्थवंदना म्हणतो, पूजापाठ करतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो. आपण जे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या गुणाचं स्मरण करतो. आता या तीन गुणाच्या त्या तीन रत्नाचे गुण ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण त्रिरत्नवंदना म्हणतो. त्रिरत्नवंदना बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि त्याला आपण त्रिशरण म्हणतो. की या संसारात अनेक शरणस्थान आहे पण बुद्ध धम्म संघ या शरणस्थानासारखं कोणत्याही प्रकारचं शरणस्थान नाही. तत्वतः आपण तीर्थवंदनेमध्ये म्हणतो यं किंची रतनं लोके विद्यते विविधं भूतु रतनं बुद्ध रतनं धम्म रतनं संघ समन्नत्ति तस्मा सोथी भवन्तु मे. या संसारात असंख्य असे रत्न आहे पण भगवान बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या तोडाजुळाचं एकही रत्न नाही. हे तीन सर्वश्रेष्ठ असे रत्न आहे. या सत्यवचनानं माझं कल्याण. आता प्रत्येक दिवशी आपण जी वंदना घेतो त्या वंदनेमध्ये आपण म्हणतो. मग हे आपण जाणून घ्यायला पाहिजे की बुद्ध धम्म आणि संघ हे सर्वश्रेष्ठ माणसाचे शरणस्थान आहे की यांना शरण गेल्यानंतर माणूस दुःखातून, शोकातून, भयातून मुक्त होतो. मग बुद्ध धम्म आणि संघ हे काय आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर लगेच आपण तीर्थवंदनेमध्ये म्हणतो या संसारामध्ये असंख्य असे रत्न आहेत पण बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या तोडामोडात एकही रत्न नाही. या सत्यवचनाने माझं कल्याण हो. म्हणजे बुद्ध धम्म संघ यांना आपण शरणस्थान मानलं, यांना आपण श्रद्धास्थान मानलं, बुद्ध धम्म संघ यांना तीन रत्न मानलं. मग आपण समजून घ्यायला पाहिजे की बुद्ध धम्म संघ हे शरणस्थान म्हणजे काय, बुद्ध धम्म संघ हे रत्न म्हणजे काय हे आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्यामध्ये पहिल्या प्रथम काय पाहिजे की पहिल्या प्रथम आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघ याच्या प्रती आपल्यामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा श्रद्धा आता तुम्ही बघा आमच्यामध्ये श्रद्धा आहे. श्रद्धेने आम्ही भगवान बुद्धाकडे पुष्प पाहतो, अगरबत्ती लावतो, मोमबत्ती लावतो, घंटांना प्रणाम करतो, आहे की नाही. पण ही श्रद्धा ही काही केवळ भावना नाही. श्रद्धा हे बळ आहे. बळ म्हणजे ताकद. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान करत असत. ध्यान मन चिंतन कशासाठी. या संसारामध्ये दुःख काय, त्या दुःखाचे गावलं काय, त्या दुःखाचा विरोध काय आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता आहे हे शोधण्यासाठी ते ध्यान मनन चिंतन करतो. आणि त्यावेळेला अनेक प्रकारचे विकार ज्याला दुष्ट बाळाचं सैन्य म्हणतात ते त्याच्यावर आक्रमण करत होतो. त्यांना आपल्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही ध्यानाला बसता तर अनेक विचार तुमच्या मनामध्ये येतात. ते नसलेले विचार मनामध्ये येतात आणि तुमच्या मनाला ते विचलित करतात, अस्थिर करतात. त्याप्रमाणे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्या पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यान करत असताना अनेक प्रकारचं दुष्ट माराचं सैन्य अनेक रूपामध्ये त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले नव्हते, बोधिसत्व होते. तेव्हा ते काय म्हणत होते, त्या दुष्ट माराच्या सैन्याला अशा प्रकारचा
बोधिसत्वाचे बुद्धत्व प्राप्त करण्याच्या अगोदरचे तुम्ही मला माझ्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही, कारण माझ्यामध्ये श्रद्धेचं बळ आहे. आणि म्हणून आपल्याला बुद्ध धम्म आणि संघ समजून घेताना आपल्यामध्ये श्रद्धेचं बळ पाहिजे. श्रद्धा एक बल आहे, बल म्हणजे ताकद, सामर्थ्य. आता श्रद्धा हे केवळ बलच नाही, श्रद्धा हे वीर्य आहे. वीर्य म्हणजे प्रयत्न, ज्याला आपण अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम म्हणतो. वीर्य म्हणजे सम्यक व्यायाम, प्रयत्न आहे. म्हणून जेव्हा आपला बुद्ध धम्म आणि संघ समजून घ्यायचा आहे, बुद्ध काय, धम्म काय, संघ काय हे आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यामध्ये दुसऱ्या प्रकारचं बळ पाहिजे, त्याला वीर्य बळ म्हणतात. वीर्य बळ. आता तुम्ही मंत्रीच्या मुखातून जवळच्या तुम्ही ऐकत आहे, धम्मदेश ऐकत आहे, ते सांगत आहे हे बुद्ध त्यांना म्हणतात. आता त्यावेळेला तुमच्यामध्ये श्रद्धेचंच बळ नसेल तर तुम्ही ऐकू शकत नाही. तुम्ही तिथं बसलेले नसता तर तुमच्यामध्ये श्रद्धाच नसते. बुद्ध काय आहे आपण समजून घ्यायला पाहिजे. मग बुद्धाबद्दल श्रद्धाच नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बसू शकत नाही, मन लावून ऐकू शकत नाही. आता समजा तुमच्यामध्ये श्रद्धा आहे, भंतीची सांगत आहे, याला बुद्ध म्हणतात, पण तुम्हाला समजत आहे, तुमचं मन विचलित झालं आणि तुमच्यामध्ये काळच निर्माण झाला. म्हणजे त्यावेळेला तुमच्यामध्ये काय पाहिजे, वीर्य पाहिजे, म्हणजे प्रयत्न पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न पाहिजे. बुद्ध काय, धम्म काय, संघ काय, केवळ याच्या प्रती श्रद्धा आपण पाहत नाही, तर श्रद्धेसोबत तुमच्यामध्ये वीर्याचं बल पाहिजे, म्हणजे प्रयत्न पाहिजे, सम्यक व्यायाम पाहिजे. आता तो प्रयत्न करून चालत नाही तर तुमच्यामध्ये शिस्त पण पाहिजे. बुद्ध धम्म संघ समजून घ्या, त्याला म्हणतात स्मृती बळ. स्मृती म्हणजे स्मरण आठवण. मी काय करतो, मी काय ऐकतो, मी काय ऐकतो, मी कशासाठी आलो, मी कशासाठी बसतो, मी काय करतो, काय ऐकतो, अशी तुम्हाला स्मृती पाहिजे. आणि ती स्मृती अजूनच वागत नाही तर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये मनाची एकाग्रता पाहिजे, त्याला म्हणतात समाधी. समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. स्मृती अत्यंत मनाची एकाग्रता पाहिजे. मन लावून तुम्ही भंतीची धम्मदेश ऐकायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर तुमच्यामध्ये 5 बळ असेल, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होते, त्याला म्हणतात प्रज्ञा. ज्या प्रज्ञेने संसारातील सत्याचा माणसाला बोध होतो, संपूर्ण सत्याचं माणसाला आकलन होते. दुःख काय आहे, अनित्य काय आहे, अनात्म काय आहे, याचं दर्शन त्या प्रज्ञेच्या अनुभूतीतून माणसाला होते. आणि एकदा दुःख अनित्य अनात्म समजलं की म्हणून कशाला आहे, मी माझं आणि माझ्यासाठी म्हणून शेवट करत नाही. अशी जेव्हा त्याच्या चित्ताच्या वास्तवते तेव्हा तू सर्व दुःखातून मुक्त होतो. अशा पद्धतीनं धम्मदेशना ऐकताना बुद्ध धम्म आणि संघ हे आपले शरण असताना नाही, हे बुद्ध धम्म संघ हे ती मिळत नाही. ती समजून घेताना आपल्यामध्ये 5 बळ पाहिजे, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि मग त्याच्यातून आपल्याला करण्याची अनुभूती. आता याला बळच म्हणतात नाही तर याला 5 इंद्रिय म्हणतात, 5 इंद्रिय सुद्धा म्हणतात. सिद्धार्थ गौतम यांनी बुद्धत्व प्राप्त केलं, ते बुद्ध झाले. दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी जाणला, अनुभवला आणि ते संपूर्ण दुःखातून मुक्त झाले. ते संपूर्ण जन्म मृत्यूच्या चक्रातून ते मुक्त झाले. तर हे होण्यासाठी त्यांना कोणत्या इंद्रियाचा उपयोग झाला? जसं आपले डोळे आहेत, त्या डोळ्याने फुल आपल्याला दिसते, त्या डोळ्याने हे फुल दिसते. आपले कान आहे, कानाने शब्द ऐकू येतात. ते आपले नाक आहे, याने कोणत्या प्रकारचा गंध आपल्याला समजतो. तर मग सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध होण्यासाठी जे ज्ञान त्यांना हवं असते, जे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं, ते कोणत्या इंद्रियांनी प्राप्त केलं? या डोळ्याने प्राप्त केले का? या कानाने ऐकलं का? नाही. त्या सिद्धार्थ गौतमला ध्यान करत होते, डोळे लावून बसले
ध्यान करताना किंवा ध्यान मुद्रा असलेली एखादी बुद्धाची मूर्ती तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर तुम्हाला दिसते बुद्ध हे ध्यान करताय, डोळे लावून आहे. संपूर्ण त्यांच्या इंद्रियांवर त्यांनी ताबा ठेवलेला आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. जेव्हा हे मेडिटेशन सेंटर पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ध्यान करण्यासाठी बसले या, तेव्हा तुम्हाला समजते की ध्यान करताना डोळे लावावे लागतात, हात हलवायचे नसतात, कोणत्या प्रकारचं इंद्रिय विचलित करता येत नाही. मग हे जे षडायतन आहे, डोळे आहे, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, शरीर आहे, मन आहे, हे या संपूर्ण या षडायतनाचं दमन केल्यानंतर मग कोणत्या इंद्रियांनी आपल्याला बुद्ध धम्म संघ समजतो, कोणत्या इंद्रियांनी बुद्ध धम्म संघ तीन रत्नाचं दर्शन होते, कोणत्या इंद्रियांनी दुःख अनित्य अनात्म जाणून घेण्याचे, तर त्याच्यासाठी या इंद्रियापेक्षा 5 इंद्रिय आहेत. पहिलं इंद्रिय आहे श्रद्धा. श्रद्धा हे एक इंद्रिय आहे. जसं श्रद्धा एक बल आहे तसं श्रद्धा एक इंद्रिय आहे. आता समजा तुम्ही या ठिकाणी धम्मदेशना ऐकण्यासाठी बसले, या ठिकाणी धम्मदेशना ऐकण्यासाठी बसले आणि तुम्ही बाहेर या, म्हणजे भौतिकदृष्ट्या हे कान तुमचे बंधन झालेले आहे. तुम्हाला काय ऐकू येईल का? ऐकू नाही. तुम्ही बसले, तुमचे डोळे आंधळे झाले, मग हे भंगी तुम्हाला दिसतील का? दिसणार नाही. तसं हे भौतिक रूप, शब्द, रस, गंध, स्पर्श हे जाणून घेण्यासाठी हे डोळे, नाक, जीभ, कान आणि काया या इंद्रियाची आवश्यकता भासते. सर्वत्र दुःखातून मुक्त होण्याचा, दुःखमुक्तीचा मार्ग जाणून घेण्यासाठी बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचं, तीन शरणाचं दर्शन होण्यासाठी, त्याची अनुभूती होण्यासाठी आपल्याला या इंद्रियापेक्षा वेगवेगळे 5 इंद्रिय पाहिजे. म्हणजे कोणतं? श्रद्धा इंद्रिय. आता तुम्ही बसले इथे, पण तुम्हाला बुद्धाबद्दल श्रद्धाच नाही, बुद्धाबद्दल तुम्हाला श्रद्धा नाही. तुम्ही मन लावून ऐकाय का? मन लावून तुम्ही बसाल का? बसले तर विचलित होता. समजा एक सर्व उपासक उपासिका बस. आता आम्ही एक धम्मदेशनात येतो, पण तुमच्यामध्ये श्रद्धा इंद्रियच नाही. श्रद्धा इंद्रियच नाही की ज्या श्रद्धा इंद्रियांनी बुद्ध धम्म संघ या 3 शरण साधाचं, या 3 रत्नाचं माणसाला दर्शन होते, त्याची अनुभूती होते, त्यांचं आपल्याला ज्ञान होते. आणि तुमच्यामध्ये श्रद्धेचं इंद्रियच नसेल तर तुम्हाला ते काही समजेल का? समजा डोळे नाही, डोळे आंधळे झाले, आम्ही बसले, तुम्हाला दिसत येतं, दिसतं. आणि म्हणून धम्मदेशना ऐकताना बुद्ध धम्म संघ या 3 शरण स्थानाला, 3 रत्नाला संपूर्ण घेताना आपलं श्रद्धा इंद्रिय जागृत पाहिजे. आता ते श्रद्धा इंद्रिय तुमच्यात नसेल तर तुम्ही बसून तिथे काय फायदा होणार? काही बसून तुमचा फायदा ते होणार. श्रद्धा इंद्रियच अजून भागत नाही, त्याच्यासोबत वीर्य हे इंद्रिय काय? वीर्य म्हणजे प्रयत्न काय? एकदा ऐकून जर तुम्हाला समजायचं त्याचा प्रयत्न करता, पुन्हा कोणते जातात, त्याचा प्रयत्न करता, त्याला वीर्य इंद्रिय म्हणतात. वीर्य इंद्रिय अजून भागत नाही, त्याचा स्मृती पाहिजे, स्मरण पाहिजे. मी काय करतो, मी कशासाठी बसलो हे स्मृती पाहिजे. स्मृती इंद्रिय अजून भागत नाही, त्याचा समाज इंद्रिय पाहिजे. त्या ठिकाणी मनाची एकाग्रता झाली पाहिजे आणि तेव्हाच कुठं आपल्याला प्रज्ञा इंद्रिय उत्पन्न होते. आणि ते प्रज्ञा इंद्रिय उत्पन्न झाल्यानंतर मग दुःख, अनित्य, अनात्म काय त्याची अनुभूती होते. आपण त्यांनी म्हणलो ते 5 उपादान संघ कसे आहेत, ते सुखमय आहे का दुःखमय आहे, अनित्य आहे का अनात्म आहे, नित्य आहे की शाश्वत आहे, त्याची अनुभूती त्या प्रज्ञेच्या प्रकाशातून आपल्याला ती दिसते, त्याची अनुभूती होते. आणि ती अनुभूती झाल्यानंतर आपल्याला समजते की ज्याला मी म्हणतो ते 5 उपादान संघ अनित्य आहे. जे अनित्य आहे ते नष्ट होतात, जे नष्ट होतात त्याच्या पण दुःख होते, ज्याच्या पण दुःख होते ते दुःख म्हणजे मी नाही, माझा आत्मा नाही किंवा माझ्यासाठी नाही. अशा प्रकारची अनुभूती झाल्यानंतर आपण स्वतःला ते मी आहो, ते माझा आहो, ते माझ्यासाठी आहे असं म्हणून आपण सेवन करत नाही. अशी जेव्हा माणसाची अवमानाची अवस्था होते तेव्हा तो मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. आणि यासाठी पहिल्या प्रथम आपण बुद्ध धम्म आणि संघ
बुद्ध काय? आता आपण सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर अशा प्रकारचा सिंहनाद केला होता की मी आता बुद्ध झालो, मला दुःखाने दुःखमुक्तीचा मार्ग समजला. हे जीवनरूपी घर बनवणारा कृष्णे मी तुला जाणलं. हे जीवनरूपी घर बनवणारा कृष्णे तू हे जीवनरूपी घर कशापासून बनवते हे मी जाणलं आणि ते सर्व मी मोडून टाकलं, नष्ट केलं. आता तू मला पुन्हा माझं जीवनरूपी घर बनवू शकत नाही. हा माझा अंतिम जन्म आहे, त्यानंतर माझ्या 5 स्कंदाला पुन्हा जन्म नाही. अशा तऱ्हेनं बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारचा सिंहनाद केला होता की माझ्या 5 स्कंदाला आता पुन्हा जन्म नाही. मी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालो, मी अनंत झालो. आता हे बुद्धाचं वचन आपण समजून घेतलं आणि त्याचा विचार आपण केला त्यामुळे हे समजते की वर्तमान काळामध्ये बुद्ध नाहीत. कारण त्यांनी त्याच्या प्रकारचा सिंहनाद केला होता. हा माझा अंतिम जन्म आहे, मी आता अनंत पदाला पोहोचतो, माझ्या 5 स्कंदाला पुन्हा जन्म नाही. अशा प्रकारचा त्यांनी सिंहनाद केला होता. याच्यावरून आपल्याला ही कल्पना येते की या संसारात सध्या बुद्ध नाही आणि बुद्ध तिथं ते मग जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले नाही. तर त्याच्यात हे समजून घेण्यासाठी पुन्हा आपल्याला भगवान बुद्धाच्या अंतिम वचनाचा आपल्याला विचार करावा लागेल. जेव्हा भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणार होतं म्हणजे मृत्यू आणि महापरिनिर्वाणाच्या काही क्षणाच्या अगोदर भगवान बुद्धाने भिक्षू आणि भिक्षुणी संघाला उपदेश केला होता. कोणता उपदेश केला होता की माझ्या महापरिनिर्वाणानंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्ता, तुमचा मार्गदाता, तुमचा बुद्ध, तुमचा गुरु, मी ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला तो धम्म आणि विनय माझ्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्ता, तुमचा मार्गदाता राहील. जो धम्म आणि विनयाला पाहतो तो मला पाहतो, जो धम्मविनयाची पूजा करतो तो माझी पूजा करतो. अशा प्रकारचा भगवान बुद्धांनी अंतिम उपदेश केला होता मृत्यूच्या काही क्षणाच्या अगोदर. या बुद्धवचनाचा अर्थ जर समजून घेतला तर आपल्याला कळून देईल की वर्तमान काळातील बुद्ध कोण आहे. वर्तमान काळातील बुद्ध कोण आहे की भगवान बुद्धांनी मृत्यूच्या क्षणाला भिक्षू भिक्षूंना संबोधित करताना उपदेश केला ना की माझ्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्ता, तुमचा मार्गदाता या धम्म आणि विनयाचा मी उपदेश केला. ते धम्म आणि विनय तुमचा बुद्ध, तुमचा गुरु, तुमचा शास्ता, तुमचा मार्गदाता आहे. मग आता वर्तमान काळातील आपला बुद्ध कोण आहे. वर्तमान काळातील भगवान बुद्धांनी ज्या धम्माचा आणि विनयाचा उपदेश केला तो धम्म विनय वर्तमान काळातील आपला बुद्ध आहे. की ज्या धम्म आणि विनयाला मनुष्य शरण केला असता, त्याचं अनुसरण केलं असता, त्याचं आचरण केलं असता, त्याची अनुभूती झाली असता तो मनुष्य दुःखातून मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो, तो सुखाने जीवन जगू लागतो. म्हणून भगवंत एका ठिकाणी म्हणतात धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं निज. जो मनुष्य चांगल्या तऱ्हेनं धम्माचं आचरण करतो तो मनुष्य इहलोकी सुखाने राहतो. जो मनुष्य धम्माचं चांगल्या तऱ्हेने आचरण करतो तो मनुष्य इहलोकी सुखाने राहतो. आणि म्हणून नेहमी धम्माचं चांगल्या तऱ्हेने आचरण करा, वाईट तऱ्हेनं धम्माचं आचरण करू नका. आता म्हणजे धम्म म्हणजे काय. धम्म म्हणजे बुद्ध. त्या बुद्धाने मृत्यूच्या क्षणाला सांगितले नाही माझ्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध ज्या धम्म आणि विनयाचा मी उपदेश केला तो धम्म आणि विनय माझ्या मृत्यूनंतर तुमचा बुद्ध राहील, तुमचा मार्गदाता आहे, तुमचा शास्त्र आहे, तुमचा गुरु आहे. आणि म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवान बुद्धांनी कोणत्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये कोणत्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का वर्तमान काळातील आपला बुद्ध, वर्तमान काळातील आपला गुरु, वर्तमान काळातील आपला शास्त्र धम्म आणि विनयच आहे. धम्म म्हणजे काय.
आणि विनय म्हणजे काय? आपण विनय याला आपण नियम म्हणतो. विनयाला कांतो नियम. जसं आपला संविधानाचा कायदा आहे त्याला आपण कलमा म्हणतो, नियम म्हणतो, आहे का नाही? तसं भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशामध्ये भिक्षुणींनी सामंजस्याने जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे, त्याला विनय म्हणतात, त्याला नियम म्हणतात. उपासिकांनी सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारचं वागलं पाहिजे, नियम. हे नियम जे असतात हे प्रस्थितीला अनुरूप छोट्या छोट्या नियमाला बदलता सुद्धा येतं. भगवंताने आपल्या उपदेशामध्ये सांगितलं प्रस्थितीला अनुरूप तुम्ही विनयामध्ये थोडा बदल करू शकता. कशामध्ये? विनयामध्ये. पण धम्मामध्ये बदल करता येत नाही. धम्मामध्ये बदल करता येत नाही. धम्म म्हणजे सत्य. धम्माचा अर्थ काय? सत्य. सिद्धार्थ गौतमांनी ध्यान मनन चिंतन करून जे सत्य शोधून काढलं, सत्य त्यांनी अनुभवलं, त्याची अनुभूती त्यांना झाली, तेव्हा ते बुद्ध झाले. म्हणजे बुद्ध त्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो, 4 परम सत्य म्हणतो, 4 श्रेष्ठ सत्य म्हणतो, 4 सर्वोत्तम सत्य म्हणतो. तिथे कोणत्याही काळात ते सत्यच्या सत्यच असते म्हणून त्याला आर्य सत्य म्हणतात. आर्य म्हणजे श्रेष्ठ, परम, सर्वोत्तम. ते 4 सत्य त्यांनी शोधून काढले आणि त्या 4 सत्याचा जीवन भर उपदेश केलेला आहे. अनेक मग कोणत्या जातकलेच्या रूपानं, कशाच्या रूपानं, आकाशाच्या रूपानं, पण 4 आर्य सत्य संपूर्ण त्यांच्या धम्माचा सार. 4 आर्य सत्य. त्या 4 आर्य सत्य म्हणजेच बुद्ध. आता कसं तर पाहता की 4 आर्य सत्याची अनुभूती होईपर्यंत बोधिसत्वाला 4 आर्य सत्याचा साक्षात्कार होईपर्यंत त्याच्या अगोदर त्यांना क्रमाने काही धर्माचं पालन करावं लागतं. जसं एखाद्या अन्य मताच्या ग्रस्ताला बौद्ध धर्मामध्ये दीक्षित व्हायचं असेल तर त्याला त्रिशरणाचं पंचशील ग्रहण करावं लागतं. आणि त्रिशरणाचं पंचशील ग्रहण केल्यानंतर तो मग बौद्ध उपासक बनतो. एखाद्या ग्रस्त उपासकाला प्रबंधित व्हायचं असेल, साम्य व्हायचं असेल तर त्याला दशशिलेचं पालन करावं. ज्या सापडेला भिक्षू व्हायचं असेल तर त्याला 227 विणी असं ज्याला मोक्षशील म्हणतात त्याचं पालन करावं लागते. तसं एका बोधिसत्वाला बुद्ध बनायचं असेल, तर 37 बोधिपाक्षीय धर्माचं पालन करावं लागतं. किती धर्माचं? 37 बोधिपाक्षीय धर्म. जसं एखाद्या ग्रस्ताला, आता आपण पहिले गेलो होतो नाही 56 अगोदर, मग आपल्याला बौद्ध उपासक बनायचे होते. मग आपल्याला त्रिशरणाचं पंचशील घेतलं, 22 पैसे नाही घेतलं, तेव्हा आपल्याला बौद्ध उपासक किंवा उपासक आपण संबोधित करतात. तसं एखाद्या उपासकाला साम्य बनायचं आहे तर त्या साम्याला दशशिले ग्रहण करावं लागतं. दशशिले ग्रहण करून त्याचं आचरण केलं त्याला साम्य म्हणतात. त्या साम्याला त्याचं वय 20 वर्षाचं झाल्यानंतर त्याला भिक्षू बनायचं असेल, त्याला उपसंपदाही दीक्षा घ्यावी लागते आणि त्याला मग 227 शीलाचं विनयाचं पालन करायचं, तेव्हा त्याला भिक्षू म्हणतात. तसंच एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 37 बोधिपाक्षीय धर्माचं पालन करावं लागतं. बुद्ध आपोआप बनत नसतात, ते बाकीचं बनतात ना आपोआप. तसं बुद्ध आपोआप बनत नसतात. तो बुद्ध बनण्याचा मार्ग आहे आणि तो बुद्ध बनण्याच्या अगोदर तो सत्व, तो प्राणी, तो माणूस बोधिसत्व असतो. आणि बोधिसत्व बनण्यासाठी सुद्धा त्या सत्वाला 10 पारमितांचं पालन करावं लागते, 10 सद्गुणांचं पालन करावं लागते. बोधिसत्व सुद्धा आपोआप बनत नसतो, त्याला 10 पारमितांचं पालन करावं लागते. दान, शील, वीर्य, प्रज्ञा, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री, उपेक्षा अशा प्रकारचे 10 सद्गुण. आणि त्या 10 सद्गुणाला पूर्ण केल्यानंतर मग तो बोधिसत्व गुणधर्माला तो पूर्ण करतो आणि मग तो बोधीच्या वाटेवर अवलंबतो. बोधी म्हणजे संबोधित बुद्धत्व. आणि मग तो बोधिसत्व 37 बोधिपाक्ष धर्माला समजून घेऊन त्याचं पालन करून त्याची जेव्हा त्याला अनुभूती होते तेव्हा तो बुद्ध बनतो. आता बुद्ध म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्षीय धर्म. 37 बोधिपाक्षीय धर्माला बुद्ध म्हणतात. म्हणजे 37 बोधिपाक्षीय धर्म
तुपाच्या नंतर काय टाकतं तसं बोधिसत्व क्रमाने या सदतीस बोधी पाक्य धर्माचं पालन करतो आणि शेवटी काय त्याला म्हणतात अष्टांगिक पालन. पहिल्यांदा 4 स्मृती असतात, त्याच्यात 4 सम्यक प्रदान, त्याच्यात 4 उद्दीपक, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधांग. एवढ्या त्या बोधी पाक्य धर्माचं पालन केल्यानंतर शेवटी मग आर्य अष्टांगिक मार्ग येतो आणि आर्य अष्टांगिक मार्गाची अनुभूती झाली की तो मग बुद्ध बनतो. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाला बुद्ध बनतात. आलं तर तुमच्या भगवंतांनी काय सांगितलं, माझ्या नंतर तुमचा बुद्ध ज्या धर्म आणि विनयाचा मी उपदेश केला तो तुमचा बुद्ध आहे, तो तुमचा शास्त्र आहे, तो तुमचा मार्गदर्शक आहे. ते सदतीस बोधी वाक्य धर्म म्हणजे बुद्ध आणि सदतीस बोधी वाक्य धर्माचा काळ म्हणजे अष्टांगिक मार्ग. त्याला आपण ज्या आर्य सत्य म्हणतो त्याला आपण अष्टांगिक मार्ग म्हणतो. आता अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? अष्टांगिक त्याच्या 8 अंग आहेत म्हणतात अष्टांगिक मार्ग म्हणतात. पहिला अंग आहे सम्यक दृष्टी. पहिला अंग कोणतं? सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय? आपण दृष्टी म्हणतो, ज्याला आपण दृष्टी म्हणतो नाही ती दृष्टी त्या दृष्टीने आपण पाहतो ना, आहे का नाही? ते सम्यक दृष्टीनं काय जाण्याचं असते? सम्यक दृष्टीनं हे जाण्याचं असते की दुःख काय आहे, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा विरोध कोणता, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, कुशल कर्म कोणते, कुशल कर्म कोणते, कुशल कर्माची गती काय, अकुशल कर्म कोणते, अकुशल कर्म केल्यानंतर कोणती गती प्राप्त होते, हे त्या सम्यक दृष्टीतून जाण्याचं असतं. सम्यक दृष्टीतून काय जाणार असते? दुःख काय आहे, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा विरोध कोणता, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, कुशल कर्म कोणते, अकुशल कर्म कोणते, कुशल कर्माची फळ काय, अकुशल कर्माची फळ काय, कुशल कर्माने कोणती गती प्राप्त होते, अकुशल कर्माने कोणती गती प्राप्त होते, हे समजून घेणं याचं ज्ञान होणं त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. आता समजा आपल्याला समजलं सम्यक दृष्टीतून की प्राण्याची हिंसा करणं हे काही अकुशल कर्म आहे. प्राण्याची हिंसा करणं, चोरी करणं, वेठीचा करणं हे काही अकुशल कर्म आहे, काही अकुशल कर्म आहे, काही मलिन आहे की नाही? मग हे प्राण्याची हिंसा का होते, प्राण्याची हिंसा होण्याचं कारण काय याचं सुद्धा आपण समजून घेणं आहे. कारण त्या बुद्धाने काय तर दुःख काय आहे, दुःख अमुक आहे, दुःखाचं कारण कोणतं, मग दुःखाचं काम हे आहे, त्याचे दुःखाचं कारण नष्ट होते की नाही, मग दुःखाचं काम नष्ट होत असेल त्याच्या दुःखाच्या कारणाला नष्ट होण्याचा मार्ग कोणता. अशा प्रकारच्या सम्यक दृष्टीतून दुःख काय आहे, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा विरोध कोणता आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता हे समजून घेणं, हे जाणणं त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. आता समजा आपल्याला दुःख काय समजलं, भगवान बुद्ध एक ठिकाणी म्हणतात की जन्म हे दुःख आहे, जन्म हे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, रोग दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय वस्तूचा वियोग दुःख आहे, अप्रिय वस्तूची प्राप्ती दुःख आहे, इच्छिलेल्या वस्तू न मिळणं म्हणजे दुःख आहे. आणि दुःखामध्ये ज्याला आपण मी म्हणतो, ज्याने सत्व बनते ते 5 उपादान स्कंद दुःख आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, वेदना हे 5 उपादान स्कंद जेव्हा एका जागी येतात तेव्हा एक सत्वच्या ठिकाणी उत्पन्न होतो, तेव्हा त्याचा एक जन्म होतो, आहे का नाही? मग हे बुद्ध म्हणतात पंच उपादान स्कंद दुःख. ज्या काळाला आपण मी म्हणतो, मी माझं म्हणतो नाही, तर बुद्धाने सांगितलं अंतिम दुःख काय, पंच उपादान स्कंद दुःख, की आपण या 5 उपादान स्कंदाने बनलेलं हे दुःख आहे. मग हे दुःख आहे तर या दुःखांना कारण काही आहे का, बिना कारणाचं दुःख होते का, या दुःखाला सुद्धा कारण आहे. ते कारण ते बुद्धाने सांगितले कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, हे दुःखाचे 3 कारण आहेत. मग हे दुःखाचे 3 कारण नष्ट होतात की नाही, हे दुःखाचे 3 कारण सुद्धा नष्ट होतात. मग या दुःखाच्या 3 कारणाला नष्ट होण्याचा मार्ग कोणता आहे, दुःखाच्या कारणाला नष्ट होण्याचा मार्ग कोणता आहे, तर ते बुद्धाने सांगितलं दुःख निरोध गावी प्रतिपदा आर्य सत्य. पहिला आर्य सत्य दुःख, दुःखाचं आर्य सत्य दुःख समोर दुःखाचे कारण, तिसरं आर्य सत्य दुःखाचा निरोध आणि चौथं आर्य सत्य दुःख निरोध गावी प्रतिपदा आर्य सत्य. दुःखाच्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग आणि त्या मार्गाला म्हणतात अष्टांगिक मार्ग. म्हणजे दुःखाच्या कारणाला नष्ट करण्याचा
दुःखाचे कोणते कारण होते? काम वाटणं, भाऊ वाटणं, विरोध वाटणं. तर या संपूर्ण दुःखाच्या कारणाला, जन्माच्या कारणाला नष्ट करण्याचा मार्ग कोणता? ते त्यालाच म्हणतात अष्टांगिक मार्ग, त्यालाच म्हणतात मध्यम मार्ग, त्यालाच म्हणतात निर्वाणाचा मार्ग, त्यालाच म्हणतात निष्पाप निष्कलंकित जीवन जगण्याचा मार्ग. आता तो अष्टांगिक मार्ग कोणता? मग सम्यक दृष्टी पहिला अंग पहिले सम्यक दृष्टी, दुसरा आपला सम्यक संकल्प. आता आपल्याला समजलं की दुःख हे आहे, दुःखाचे कारण हे आहे, दुःखाचा निरोध आहे, हा दुःख मुक्तीचा मार्ग. मग आपण सम्यक संकल्प केला पाहिजे. याला अधिष्ठान म्हणतात, याला अधिष्ठान म्हणतात, याला सम्यक संकल्प म्हणतात, याला सम्यक निर्धार म्हणतात. मी कोणत्याही जाण्याची हिंसा करणार नाही, मी कोणत्याही प्रकारच्या लोभामध्ये पडणार नाही. त्याला आपण सम्यक संकल्प, अव्ययपात संकल्प, अहिंसा संकल्प, नैष्कर्म्य संकल्प, म्हणजे त्याग करण्याचा संकल्प, कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचा संकल्प, कोणाचाही द्वेष न करण्याचा संकल्प. आता हे संकल्प करतात, प्रत्येक माणसं संकल्प करतात, प्रत्येक माणसाला संकल्प करतात, इतका संकल्प करतात की सांगायला होते. आता खेड्यापाड्यामध्ये आम्हाला थोडा अनुभव होतो. एखादा माणूस दारू पितो आणि दारू पिल्यानंतर तो संकल्प करतो. कधी कधी पत्नी पत्नीची भांडण होते आणि तो संकल्प करतो आजपासून की दारू पीत तो मूत पी. संकल्प खेड्यामध्ये करतात, उद्या पण कोणाला अशा तऱ्हेनं आज या अष्टांगिक मार्गाची पहिला अंग, त्याला आपण सम्यक दृष्टी म्हणतो, सम्यक दृष्टी म्हणतो. दुःख काय, दुःखाचे कारण काय होते, दुःखाचा निरोध कोणता, दुःखमुक्तीचा मार्ग कोणता, हे जाणून घेण्यासाठी आपण दुसऱ्या अंगाचा पालन केलं पाहिजे. त्याला सम्यक संकल्प म्हणतात. आपण निर्धार केला पाहिजे, अधिष्ठान केलं पाहिजे. जसं सिद्धार्थ गौतमानी त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसल्यानंतर अधिष्ठान केलं होतं की जोपर्यंत मला दुःखमुक्तीचा मार्ग समजत नाही तोपर्यंत मी आत्मा नाही. चाहे माझं रक्त सुकून गेलं तर चालेल, मांस सडून गेलं तर चालेल, हाडकं शिल्लक राहिली तर चालेल. आणि अशा प्रकारचा त्यांनी तो संकल्प केला होता. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा अशा प्रकारचा एक संकल्प केला होता. ज्याच्यामध्ये माझा जन्म झाला तो नाविलाज आहे, पण त्याच्यामध्ये मी मृत्यू पावला नाही. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा संकल्प. मग तो संकल्प केल्यानंतर तो संकल्प कितीसाठी केला? 35ला केला आणि तो संकल्प बाबासाहेबांनी 56ला पूर्ण केला. आपण सम्यक संकल्प म्हणतो. आता सम्यक संकल्प जाऊन चालत नाही. मी कोणत्याच कारणाची हिंसा करणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, कोणत्या लोभामध्ये पडणार नाही, असा संकल्पच करून चालत नाही. तर तो संकल्प पूर्ण करण्यासाठी बाकीच्या 6 अंगाचं पालन करावं लागते. 30 अंग म्हणजे सम्यक वाचा.